मित्रांनो, तुम्ही नेहमी विचारत असता मी काय खातो. तर आता मी ना वर्कआउटला चाललोय आणि वर्कआउट आहे माझा आज लेग्स करणार आहे, क्वाड्रिसेप्स. तर जेव्हा पण मी वर्कआउटमध्ये माझा लेग सेशन असतो ना, तेव्हा मी हाय कॅलरी मील घेतो. हाय कॅलरी म्हणजे मी घेतो स्मूथी. आता स्मूथी का मित्रांनो, जर चिकन राईस तुम्ही घेतलात किंवा तुम्ही स्वीट पोटॅटो वगैरे घेऊ शकता. मी जेव्हा कट डाऊन करतो तेव्हा माझा स्वीट पोटॅटो आणि एग्स असतात. पण आता मी बल्किंग वरती आहे आणि पहिली गोष्ट बल्किंगचा तुम्हाला सांगतो. आता माझे हे ॲप्स आहेत ना, ठीकठाक आहेत, म्हणजे काहींचे तर अजिबात नसतात, पण नाही एवढे आहेत, म्हणजे माझा मेटाबॉलिझम तेवढा चांगला आहे. तर तुम्ही बल्किंग करताना आहे ना, तुम्ही हा विचार नका करू की माझे ॲप्स तेवढे चांगले दिसत नाही. तुम्ही ॲप्सला थोडाफार विसरून जायला लागेल. जर तुम्हाला खरोखर ह्यूज व्हायचं आहे, जर मसल मास पुट ऑन करायचं आहे, तर सेम गोष्ट मी करतोय आणि सेम मिस्टेक पण मी केलेली आहे. लीन राहायचं आहे, लीन राहून बल्क करायचं आहे. पण होतं काय माहितीये, आपण लीन राहायला जातो तेवढा आपला मसल मास नाही वाढत. पण आपण हाय कॅलरी जर डाईट ठेवली आपण, आम्ही खूप जास्त कॅलरीज खातोय मित्रांनो. प्रत्येक मील मध्ये माझा 250 ग्राम राईस चालू आहे. आणि आता तुम्ही स्मूथी तर बघालच, तर मग स्मूथी बनवूया. स्मूथी मध्ये मी यूज करतो मित्रांनो ओट्स. तुम्ही नॉर्मल ओट्स घेऊ शकता, तुम्ही प्रोटीन ओट्स पण घेतो. तर ओट्सचे मी 2 स्कूप घेणार आहे. 50 ग्रामचा 1 स्कूप असेल. ज्याच्यामध्ये मी ऍड करेन 100 ग्राम प्रोटीन ओट्स. ओके, हा. त्याच्यानंतर मी ऍड करतो वे प्रोटीन. वे प्रोटीन तुम्ही कोणत्याही ब्रँडचं घेऊ शकता. तर वे प्रोटीन बद्दल काहीच हे नाही, पण तुम्ही चांगल्या क्वालिटीचा प्रोटीन घ्या, ज्याच्यामध्ये तुम्हाला खरोखर माहिती आहे की याची क्वालिटी चांगली आहे, त्याच्यामध्ये प्रोटीन तेवढा तुमचा आहे खरोखर. ओके, 1.5 स्कूप मी वे प्रोटीन घेतलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय ऍड करतो रे आपण, माहिती आहे तुला? दूध. दूध दूध ऍड करूया मित्रांनो. खाली आहे, फ्रीजर मध्ये ठेवतात काय? म्हणून किचन मध्ये काम करायची असतात. कुठं आहे दूध? ए सॉरी, दूध गरम केलं. दुसऱ्याला अक्कल शिकवताना पहिली स्वतःकडे अरे पाहिजे. मग तू दूध मगाशी आणलं तर मी गरम केलं ना. तेच मी विचार करतो त्यात की काय, हा कसं काय टाकू याच्यामध्ये. तू बघ कसं तरी ऍडजस्ट कर. गरम आहे. हो, गरमच असणार आहे ते. वेस्ट आय एम केलं. सॉरी. बस थोडंसं पाणी ऍड करू, हा, जास्त हा, दूध. हा. जास्त दूध नको. अरे मी कॅलरीज कधी काउंट नाही करत गेमिंग मध्ये. सिरियसली बोलते, मी कॅलरीज काउंट करतच नाही. हे केस जरा वरते तर मुलींसाठी बोल कशा हात फिरत, तसं मला केस थोडे हे करा. अरे हे बघ काय पुसते आधी, म्हणून मी तुला किचन मध्ये कधीच पाठवत नाही. ये फाव वाला मोमेंट हो गया भाई. काय तू पुन्हा किचन घाण करतोय. आणि तो कपडा नाही, कुठला आहे हा कपडा घे. तो तर अर्धा तावाला झालेला. किचन एकदम क्लीन पाहिजे. पण तू घाण करतोस. पाणी बस बस. बस. अरे बाप रे, अरे बाप रे. एवढा. पण ही मील खाल्ल्यानंतर आहे ना, जरा तुम्ही अर्धा तास रेस्ट करायचे, कारण खूप हेवी फील होतं. मला तरी होतच, पण तेवढीच मजा येते भाई लेग्स मारला एकदम तोडून. बाय द वे, मी तुम्हाला बॉडीची कंडिशन काय आहे, कसं आहे, काय झालेलं आहे, मी काहीच दाखवलं नाही तुम्हाला. तर मला असं वाटतं की आज मी पोजिंग रुटीन एक करेन. तसं मी रोजच करतो. तुम्हाला माहिती नाही ना आता बॉडी कशी आहे ते, त्याच्यामुळे याला ग्राइंड करून घेतो. आवाज नाही. उसका 50,000 लग गए, 50,000. आणि चांगला वाटतंय. परफेक्ट. आता अजून इंटरेस्टिंग, त्याच्यामध्ये टाकणार आहे पीनट बटर 1 ते 1.5 स्कूप. मित्रांनो तुम्हाला सांगतो, मी अशी बल्किंग आहे ना लाईफ मध्ये फर्स्ट टाइम करतोय. जर तुम्ही माझा इंस्टाग्राम बघत असाल तर तुम्हाला समजत असेल.
मी अशी बल्किंग कधीच नाही केली नाही. मला असं वाटतं की हा डर्टी बल्क आहे, पण ऍक्च्युअली नाही. डर्टी बल्क तुम्ही त्याला बोलू शकता ज्याच्यामध्ये वीक मध्ये 2-4 वेळा बर्गर खाताय, बाहेरचं फूड खाताय. मी पण खातो, पण तेवढं नाही मी खात. आम्ही जेव्हा बाहेर फिरायला जातो तेव्हा खातो मी. पण हा, मी 45 मिनिट रोज कार्डिओ करतो गेनिंग मध्ये पण. एवढं खाऊन तुम्हाला वाटेल की मस्त खा आणि मजा करा, गेनिंग चालू आहे, फॅट गेन. त्याला गेनिंग नाही बोलत. माझे पण गेनिंग चालू आहे. रोहन काय काय ते नक्की? ओके, पीनट बटर, मुलांची कामं अशीच असतात. अब हा वाट बघतोय बघ. त्याला पीनट बटर पाहिजे. घाम बघ किती आला. मला एवढा त्रास आहे ना या घामाचा. हे पिंपल्स आहेत ना, त्या घामामुळे आले. मला कंटाळा आला ते पिंपल्स. पण काय करू, हे बघ घाम बघ किती. किचन मध्ये एसी लावू, आता बाहेर एसी लावू, जिम मध्ये. तर काय काय कुठं कुठे एसी लावू? लाव ना किचन मध्ये मी एसी लाव ना. हा, किचन मध्ये एसी लाव. मला बरं होईल. चलो बाई, आता आपण भेटूया डायरेक्ट जिम मध्ये. लेगचा वर्कआउट करताना मस्त एकदम मजबूत करायचा. मजबूत वर्कआउट तोडून करेन मी आज वर्कआउट. अशी ना एनर्जी पाहिजे वर्कआउटला जाताना. आज वर्कआउट असा तोडून करेन ना, मग भाई एक नंबर वर्कआउट होतो. सिरियसली एवढा माणूस एक्साइटेड पाहिजे वर्कआउट साठी का आज आज तोडतो मजबूत. चलो भाई, फटाफट लॉक कर, फटाफट. पैसा चोरी हो जाएगा नहीं तो. पैसा है क्या? पैसे नाही. चल जाऊ दे, वर्कआउट करूया चांगला. येस. मित्रांनो, प्री वर्कआउट गाडीतच बनवतो. आणि हा, तुम्ही जिम मध्ये जाऊन जो प्री वर्कआउट बनवता, अजून तुम्ही जिम मध्ये जाऊन प्री वर्कआउट बनवता, मी पण तेच करायचो. पण आहे ना, प्री वर्कआउट अरे दे ना, काय कंजूसगिरी, पाण्यामध्ये पण कंजूसगिरी करतो. बस. आपण जो प्री वर्कआउट आहे ना, जिम मध्ये जाऊन बनवतो, तो प्री वर्कआउट ऍक्च्युअली जिम मध्ये जाऊन नका बनवत जाऊ. प्री वर्कआउट हा घरून निघताना, म्हणजे प्री वर्कआउट 30 मिनिट तरी, कमीत कमी 20 ते 30 मिनिट आहे ना, 20 मिनिट ठीक आहे, तेवढा आधी तुम्ही घ्यायला पाहिजे. तेव्हा तो कुठे जाऊन काम करतो. नाही तर होतं काय माहिती आहे, प्री वर्कआउट आपण घेतो आणि वर्कआउट जेव्हा संपायला येतो ना, तेव्हा तो ॲक्च्युली प्री वर्कआउट त्याचं काम करायला चालू करतो. आता हे बऱ्याच लोकांना ही गोष्ट थोडी कॉन्ट्रोवर्शियल होईल, पण ॲक्च्युली खूप सारे बॉडी बिल्डर्स हेच करतात. बिगिनर्सला माहिती नसतं. तुम्हाला वाटतं ती थोडीशी इचिंग होते, आणि ह्या प्री वर्कआउटनी जे इचिंग होते ना, तेव्हा प्री वर्कआउट बाय करायला जाऊ नका उगाच. इचिंग कसली झाली पाहिजे माहिती आहे, मस्त एकदम वर्कआउट करायची. लवकर तिला माहिती आहे मी कधी प्री वर्कआउट पिऊन झाली लोकली. हा, मग तेव्हाच प्यायचं असतो. मला लेट झालं प्री वर्कआउट प्यायला. 45 मिनिट झाले. 45 मिनिट्स मग जास्त झालं. संपलंच होतं, नको वर्कआउट लई. मी फोटोज काढत होते, त्यात एनर्जी वेस्ट केली. फोटोज काढायला पण एनर्जी लागते. पोज मारायला. हा, चला बाय मित्रांनो, भेटूया जिम मध्ये डायरेक्ट. आता मी पहिला स्क्वॉट करतोय. ही हॅक स्क्वॉट आहे 45 डिग्री. माझी सर्वात
फेवरेट एक्सरसाइज जी क्वाड्रिसेप्ससाठी एकदम भारी मशीन आहे मित्रांनो. ही जर तुमच्या जिममध्ये असेल ना तर याचे कमीत कमी मी तरी 5-6 सेट करतो, कारण ही कम्प्लीट तुमच्या क्वाड्रिसेप्सवरती प्रेशर टाकते. मी स्क्वॉट्स करायचो, पण स्क्वॉट्समध्ये प्रॉब्लेम असा स्टेबिलिटी मेंटेन करायला लागते. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे ग्लूट्स, हॅमस्ट्रिंग हे मसल्स इन्व्हॉल्व असतात, तुमचा इरेक्टर स्पिन असतो. ठीक आहे, तर काहीच त्रास नाही. त्या मशीनवरती मजबूत वेट लोड करायचा आहे आणि फॉर्ममध्ये मारायचा चांगला. तर पहिला सेट 20 kgच्या प्लेट, पहिला वॉर्मअप सेट मारतोय. बाकी माझे मोबिलिटी ड्रिल्स तर थोड्या थोड्या झालेले आहेत. ओके, हा माझा फर्स्ट वर्किंग सेट. जे 2 होते ना, एक प्लेट आणि दुसऱ्या प्लेट सोबत, ते वॉर्मअप सेट होते. आता चालू झालाय खरा वर्कआउट. Bye, satisfied. Yes! Six. One more. Ha. अजून एक सेम वेटचा स्क्वॉट करतोय, कारण याचे किती सेट करेन मला माहिती नाही, पण 4 ते 5 तरी करतोच मी. सर मगाशी किती मारले? 7, 8, 9, 10 मारले? नाही रे, मला वाटतं 7 की 8 मारले. ओके, या टाइमला थोडे जास्त मारण्याचा प्रयत्न करेन. Hai fully away.
मोर. असं वाटत होतं एक रेप मारीन पण नाही. नसता गेला. पोजिंग करो जरा पोजिंग. लास्ट सेट आहे मित्रांनो. एक 2 सेट केले, ते मी रेकॉर्ड नाही केले. काय सेट करतो वेट ऍड केलाय. मागाच्या सेटला मी काहीतरी 8-9 रेट केले. त्याच्यामध्ये आता एकटा करणार आहे मी. ओके, लास्ट सेट आहे. जास्तीत जास्त पुश करण्याचा प्रयत्न करेन. गेनिंग अशीच असते मित्रांनो. लिफ्ट हेवी, eat big and get big.
मजा आली. मी पूर्ण थकलोय. लेग प्रेस चे किती 5 सेट, हॅक स्क्वॉटचे वॉर्मअप 2 आणि वर्किंग 4-5, 10-12 सेट झालेले आहेत. आणि आता याचे 3-4 सेट करतो आणि वर्कआउट संपला आपला. थोडं ट्रेनिंग नाही करायचे, पण तरी पण माझे 2 तास जातात. मी थोडा रेस्ट करून मारतो, नाहीतर मग तेवढा हेवी नाही करता येत मला. ठीक आहे, तर आता डायरेक्ट फुल स्टॅक ऍड केलेला आहे. जेवढे पण रेप जातील 8, 10, 12, 15. वाट दिसत तर नाही, पण बघण्याची थोडी बरं वाटतं जरा. आवडतात का? म्हणजे आता आहेत नाही तशी. मित्रांनो, लास्ट सेट पहिल्यांदा सेट कंप्लीट करतो. फुल टायर्ड आहे, त्याच्यानंतर मी बोलतो की काय. तर मित्रांनो, असा होता आपला लेगचा वर्कआउट. आणि हा काहीतरी असाच असतो वीक मधून. एक वेळा क्वाड्रिसेप्स, एक वेळा हॅमस्ट्रिंग्स आणि ग्लूट्स. आता थोडा मी वर्कआउट प्लॅन चेंज करणार आहे नेक्स्ट वीक पासून. बघूया, ते पण तुम्हाला अपडेट राहील. तर मित्रांनो, थँक्यू. आता जाऊन मी प्रोटीन पिणार आहे, ते पण तुम्हाला पुढचं सांगतो. नाही तुम्हाला क्युरियोसिटी असेल की दादा घरी जाऊन काय खाणार आहे, तर मी आता जाऊन प्रोटीन घे. एक 1 स्कूप घे. ठीक आहे. त्याच्यानंतर माझी 200 ग्राम चिकनची मील असणार आहे. 200 ग्राम चिकन, 250 ग्राम राईस आणि ग्रीन सलाड असेल. ओके. त्याच्यानंतर परत फिश असणार आहे, माझी फिश नाही तर मग चिकन. तर मी एक फुल डे ऑफ इटिंगचा एक व्लॉग बनवणार आहे. ठीक आहे. तर अजून तुम्हाला काय वाटत असेल की मी जे बाहेर जातो त्याचे व्लॉग जास्त हवेत तुम्हाला, की वर्कआउटचे जास्त हवेत, डाएट हे ते सर्वच टाकू, म्हणजे तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही बघा. मला जरा कमेंट करून सांगा तुम्ही या गोष्टी. बाकी भाई, तुम्ही एवढा पूर्ण कंप्लीट व्हिडिओ बघितलात आणि तुम्ही खरंच चांगला रिस्पॉन्स देता, कमेंट्स करताय आणि लाईक्स पण चांगले यायला लागलेले आहेत. तर थँक्यू सो मच. असे सपोर्ट करत राहा. बाकी आपण दिवसेंदिवस मजबूत बनत राहू आणि तुम्ही पण बनायचं आहे. ओके. तुमचं पण माइंडसेट बनवण्याचं काम माझं आहे, ती जबाबदारी माझी आहे. बाकी बॉडी आणि वर्कआउट करणं आणि डाएट करणं ती जबाबदारी तुमची आहे. तर चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.